तुमचा वाद काय थांबायचं नाव घेत नाही. नारायण राणे यांनी पुन्हा तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर कोण प्रकाश महाजन अशा प्रकारचं तुम्हाला वाटलं? देवा देवा देवा, अजूनही धाराशिवमध्ये माझी थोडी जमीन आहे. मी धाराशिवचा वतनदार आहे. तुळजापूर धाराशिवमध्ये येतं. मला राणेसाहेबाशी कसलाही वाद घालायचा नाही. राणेसाहेबांचं माझा वाद असण्याचं काय कारण? एक माझे मुख्यमंत्री, माझे केंद्रीय मंत्री, खासदार आहेत, सर्व शक्तिमान आहेत. माझ्यासारखा माणूस या पृथ्वीतलावर नष्ट करू शकतात. मी कशाला त्यांच्याशी भांडेल, काय करेल? मला माहिती आहे समान लढाई आहे. ठीक आहे, त्यांनी फेसबुक पोस्ट केली, मला जे काही प्रतिकार करायचा केला. पण त्यांचे कार्यकर्ते, मी त्यांचे म्हणजे त्यांची एक जुनी संघटना होती, स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते अर्वाच्य भाषेत शिव्या देतात. राणेसाहेब, हे योग्य आहे का एखाद्याला आईवर बहिणीवर शिव्या देणं, एखाद्याला जीव मारण्याची धमकी देणं? असं नाही व्हायला पाहिजे. मी भारतीय जनता पक्षाची म्हणत नाही. मला माहिती भारतीय जनता पक्षाचा कुणीही कार्यकर्ता मला अशा प्रकारे बोलणार नाही. माझी विनंती राणेसाहेब, मी सामान्य माणूस आहे, चिल्लर माणूस आहे, सोडून द्या ना बाबा. मी थांबतो, तुम्ही थांबा. तुम्ही तक्रार करणार आहे? तुम्हाला जर फोनवर त्रास होतो? हे पहा, आज सकाळपासून कुणाचे फोन नाही. पण जर अजून फोन आला आणि मला त्रास व्हायला आहे, याचा अर्थ त्यांची मूकसंमती असल्याशिवाय कार्यकर्ते असा त्रास देणार नाहीत. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला सांगावं मला काही केस करण्याचे विचार नाही. याचा अर्थ मी भिलो नाही. ते सगळ्याच गोष्टीनं मोठे आहेत म्हणून भीतो असं नाही. पण राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. आमच्याकडूनही काही चुका होतात, समोरच्याकडून काही होतात. ते किती लक्षात ठेवायच्या आणि किती विसरायच्या ते मी ठरवलं. माझी इच्छा आहे किंवा आता हे नको, सोडून द्या विषय. आपल्याला खूप दुसरे विषय आहेत. आणखी काही शब्द तुमच्याविषयी? हो, आता मला सांगा, पत्रकारांनी त्यांना माझ्याविषयी विचारलं, माझ्या कानावर असं आलं, ते मला म्हणले वेडपट आहे, मेंटल आहे. म्हणजे वेडपट तरी हा शब्द थोडा सौम्य, मेंटल थोडा मनाला लागतो. मी मेंटल आहे, मी वेडपट आहे. मी राज ठाकरेच्या प्रेमात, राज ठाकरेच्या निष्ठेत, राज ठाकरेच्या श्रद्धेत मेंटल आहे. त्यांच्या प्रेमात वेडा आहे, श्रद्धेत वेडा आहे. पण काय झालं, माझ्या आणि राणेसाहेबाची एकाच हॉस्पिटलला ट्रीटमेंट होती. मला डॉक्टरनं घरी जायला सांगितलं आणि राणेसाहेबाला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.